Cancer Healer Center, a new beginning. पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरू. गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारताकडूनही प्रभावीपणे प्रत्युत्तर. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये अतिरेक्यांचा स्थानिकांवर गोळीबार, एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू. पहलगामनंतर हल्ल्याची ही 5वी घटना. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता NIA कडे. जम्मू काश्मीर पोलीस आता इतर एजन्सी तपासात मदत करणार. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील संशयित दहशतवाद्यांना सैन्य दलाचा दणका. आतापर्यंत 10 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय. दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊन सर्व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देणार. मन की बात मधून पंतप्रधान मोदींचं आश्वासन. सिंधू जल करार भारताला एकतर्फी संपवता येणार नाही. पाकिस्तानविरुद्ध आक्रमक पाऊल उचलल्यास आम्ही युद्धासाठी सज्ज. पाकिस्तानचा गृहमंत्री मोहसिन याची धमकी. चीनचा राजदूत जियांग झिडोंग आणि पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दारची भेट. चीनकडून पाकिस्तानला शस्त्र पुरवठा. LOC जवळ संरक्षण सुविधांसाठी पाकला मदत. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय कोंडी करायला सुरुवात. पंतप्रधान मोदींचा 13 जागतिक नेत्यांना फोन. 30 पेक्षा अधिक देशांच्या राजदूतांसोबत अधिकाऱ्यांच्या बैठका. पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा मुदत आज संपणार. अटारी वाघा सीमा चेकपोस्टवर वाहनांच्या मोठ्या रांगा. तर मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारतात थांबण्याची मुभा. सिंधू करार स्थगित केला, पण पाणी रोखण्यासाठी व्यवस्था आहे का? आता काम सुरू केलं तर 20 वर्ष लागतील. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचं वक्तव्य. पाकिस्तानी नागरिकांवरून राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव. महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता. उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा. तर राज्यामध्ये आलेला एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही, फडणवीसांची माहिती. महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. सर्व पाकिस्तानी सापडले, सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते. देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही. जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं वक्तव्य. पहलगाम हल्ल्यातील पीडितांचा नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरव करावा. कुटुंबातील एका व्यक्तीला शैक्षणिक योग्यतेनुसार शासकीय नोकरी द्यावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणारे 446 पेक्षा जास्त लोक ताब्यात. गेल्या 2 दशकांमधील सर्वात मोठी कारवाई. जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून बंकर साफ करणं सुरू. लाईन ऑफ कंट्रोल शेजारील नागरिकांकडून सुरक्षेची तयारी. हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या उपाययोजना. शिंदे फडणवीसांनी कान टोचल्यानंतर संजय गायकवाड यांच्याकडून पोलिसांची दिलगिरी. माझं वक्तव्य स्थानिक पोलिसांबाबत. उघाउघाने महाराष्ट्र पोलिसांचा उल्लेख झाला. गायकवाड यांची सारवासारव. छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्न सोहळ्याच्या जेवणामधून 600 जणांना विषबाधा. एका बालकाचा मृत्यू तर 17 गंभीर जखमींवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. Cancer Healer Center, a new beginning.